नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मादमा ग्रुपचे खूप खूप कौतुक की त्यांनी अतिशय छान असा उपक्रम आयोजित केला आहे, तो म्हणजे अशी मी तशी मी. तर यामध्ये मी सर्वप्रथम माझी ओळख करून देते. माझं माहेरचं नाव आहे मायादेवी मल्लिकार्जुन गुंजेगावकर. माझं सासरचं नाव आहे मायादेवी राजेंद्र कोष्टी. मला माझी आजी लाडाने माऊ म्हणते, माझी आई मला माई म्हणते आणि माझ्या बहिणी भाऊ मला मायडी म्हणतात. आमचे हेही मला मायडी याच पद्धतीनं हाक मारतात. तर माझं गाव आहे हिंगणगाव, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. माझं शिक्षण HSC DED झालेलं होतं जेव्हा माझं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर मी यशवंतराव विद्यापीठातून मी BA ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून MA ही पदवीही प्राप्त केलेली आहे. तसेच नोकरी करत असताना सुद्धा मी माझं शिक्षण पुढं चालू ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी BEd ही पदवीही मुक्त विद्यापीठातून, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मिळवलेली आहे. त्यानंतर MA एज्युकेशन जी MEd समकक्ष पदवी आहे तीसुद्धा मी मागच्या 2 वर्षापूर्वीच प्राप्त केलेली आहे. तर अशा पद्धतीने माझ्या शिक्षणाबद्दलचा हा आढावा आहे. त्यानंतर मी माझ्या आवडीनिवडीबद्दल सांगते. तर मला गाणं गायला खूप आवडतं. माझ्याकडं बघितल्यावर लक्षातही आलं असेल की मला नटायलाही खूप आवडतं. मला चित्रकला खूप आवडते. मी अतिशय छान चित्र काढत होते. त्याच्यानंतर माझ्यामध्ये खिलाडू वृत्ती आहे. मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये खो खो या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अनेक वर्ष मी माझ्या गटाचं कॅप्टनपद ही स्वीकारलेलं होतं. अतिशय चांगल्या रीतीने तेही निभावलेलं आहे. त्यानंतर आता सध्या नोकरी करत असतानासुद्धा मी माझा हा जो खिलाडू वृत्ती आहे ती टिकवून ठेवलेली आहे. मी मैदानी खेळापेक्षा आता बैठे खेळाला जास्त प्राधान्य देते. त्याच्यामध्ये मी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष जिल्हा स्तरावर सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगली कामगिरीही केलेली आहे. त्यानंतर मला गाणी गायला आवडतात. तसंच गाणी ऐकायलाही खूप आवडतात. वेगवेगळी पुस्तकं, माहिती वाचायलाही खूप आवडते. माझा छंद आहे संग्रह करणे. मला वेगवेगळ्या गोष्टींची, वेगवेगळ्या माहितींची संग्रह करण्याची आवड आहे. त्याच पद्धतीने जो आपला महिलांचा एक वीक पॉईंट म्हटला तरी चालेल की साड्या, दागिने यांचा संग्रह करायलाही मला अतिशय आवडतं. त्याच्यानंतर मी माझ्या कार्याविषयी माहिती देते की मी प्राथमिक शिक्षिका म्हणून चिंचणी येथे काम करते आहे. जवळजवळ 22 वर्ष झालं मी या सेवेमध्ये आहे. ही सेवा करत असताना मला अतिशय आनंद मिळतो की प्रत्यक्ष लहान मुलांमध्ये रमण्यात खूप छान वाटते. तर मी ही जी सेवा करत आहे तर याच्यामध्ये मला कौतुकानं सांगावंसं वाटतं की याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचं बक्षिसं, पारितोषिकं मिळवलेली आहे. यामध्ये सांगताना मला सर्वप्रथम हे सांगावंसं वाटतं की मी सामाजिक वसुंधरा सेवाभावी संस्था या संस्थेमार्फतही मला राष्ट्रीय स्तरावरचा प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर प्रतिष्ठा फाउंडेशनचाही पुरस्कार मला राज्यस्तरीय मिळालेला आहे. आदर्श राज्यस्तरीय शिक्षिका पुरस्कार हाही मिळालेला आहे. त्यानंतर मी शाळेमध्ये माझ्या वर्गामध्ये वेगवेगळे उपक्रम करत असते आणि या उपक्रमामध्ये सुद्धा मी राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, जिल्हा स्तरावर सहभाग घेत होते आणि घेत आहे. आणि त्याचप्रमाणे सलग 3 वर्ष ही जिल्हा स्तरावर माझ्या या नवोपक्रमाची निवड झालेली आहे. तसेच मागच्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर नवोपक्रम स्पर्धेमध्ये माझा नवोपक्रम सादर केला होता. त्याचं निवडही झाली होती आणि त्या नवोपक्रमाच्या संदर्भानुसार मला राष्ट्रीय स्तरावरचा नॅशनल इनोव्हेटिव्ह टीचर्स अवॉर्ड हा सुद्धा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी मला माझ्या तालुका स्तरावरील आदर्श शिक्षिका पुरस्कार हाही मला मिळालेला आहे. अशा पद्धतीने मी बरेच प्रकारचे पुरस्कार मी मिळवलेले आहेत. तसंच खेळामध्ये सुद्धा मी वेगवेगळे पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याचप्रमाणे मला सांगावं असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे.
तसे मीही माझ्या स्वतःची काळजी घेत असते. थोडाफार योगा, त्याचप्रमाणे नेटनेटके राहणे आणि वेळोवेळी पार्लरला जाणे असाही मी माझा उपक्रम करत असते. त्यानंतर माझ्या या जीवनामध्ये बरेच चांगले वाईट असे अनुभव आले, परंतु त्याच्यामध्ये न डगमगता मी माझ्या संकटांना सामोरे गेलेली आहे. याच्यामध्ये माझ्या घरातील मंडळींचाही मला खूप सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर मी माझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचं एक टायटल देऊ शकते. मी एक आनंदी, हसरी आणि मनमिळावू अशी मायाळू अशी माया आहे. धन्यवाद.